चिकन मटन पापलेट चिकन मटन आता लागे दिमागाचं मटन. अरे पण कुणाला गहू तांदूळ मिळेल का बाजारात? अरे हो ना, आम्हाला पण पाहिजे होते. मला तर 10 किलो पाहिजे होते. धान्य विकणारा शेतकरी बाजारात आलाच नाही. मला एक शेतकरी दादा भेटला, काहीच नव्हते त्याच्याकडे. बिचारा रडत होता. त्या जगाचा पोशिंदा आज मला बाजारात रडताना दिसला. खूप वाईट झालं, खूप वाईट झालं. पण झालं तरी काय? झालं काय? यंदा पीकच नाही आलं शेतात, मग विकू काय? अरे हो ना, यंदा पीकच नाही आलं शेतात. आलं तर आलं, थोडंसं ते घरच्यांना खायचं झालं हो. पण मुलांच्या शाळेची कॉलेजची फी कशी भरायची, त्यांना चांगले चांगले शिक्षण कुठे द्यायचे, बायकापर्यंत नवीन नवीन कपडे कुठे आणायचे, दिवाळी सण देऊन टाकू. अरे वाईट झालं, खूप वाईट झालं. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आणि निवांत झोपावे घेऊन नीट चादर, आणि निवांत झोपावे घेऊन नीट चादर. अहो पण म्हणजे काय? अहो ओझोन वायूचा थराला पडलाय हो. हो पडलाय हो. मी पडली आजारी, आतून होते भूकंपाची ठोकाठोक. हो ठोकाठोक. अहो गाड्यांच्या वाहनांच्या कारखान्यांच्या धुरामुळे हे सगळे होतंय. सूर्याची अति नील किरणं डायरेक्ट धरतीवर पडतात. प्लास्टिक नावाचे राक्षस आपल्या पृथ्वीला फार भस्म करून टाकणार आहे. आता विनाश जवळ आलाय. आता विनाश जवळ आलाय. हो ना, आता विनाश जवळ आलाय. विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी, म्हणूनच सर्वांच्या पिशव्या हाती, म्हणूनच सर्वांच्या पिशव्या हाती. प्लास्टिकच्या पिशव्या. शेतकरी जमिनीत नांगर टाकलं तर नांगराच्या पाळाला सुद्धा पिशव्या अडकून येत आहे. प्लास्टिक शेतीला शेतकऱ्याला गळालाय. विचित्र लोक, लय विचित्र. यांना विचारणार नाही कोणी.
यायचा. 12 लिटर दूध देणारी माझी कमळी त्या वासरासाठी पण तिच्याकडे दूध नाही राहिलं. एक दिवस मी कमळीला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणाले, खूप उशीर केला तुम्ही, तुमच्या कमळीचं ऑपरेशन करावं लागणार. ऑपरेशन. बाळ तर दिसत नाहीये पोटात, पण चमचमणारा गोळा मात्र दिसतोय. कच्चा खाल्ला होता तुम्ही आणि तुम्ही पिशवीतून टाकलेले अन्न तिने खाल्ले. चाळ्याबरोबर पिशव्याही तिच्या पोटात गेल्या. त्याचबरोबर कमळी असणारा साठून मरून गेली. वासुपतीची आठवण काढून अंबरून मरून गेलं. म्हणूनच म्हणते मला बाजारात जायचं नाही म्हणजे नाही. बाजारात असते पिशव्यांची बुजबुज. लाल हिरव्या निळ्या नुसत्या पिशव्या. याच पिशव्यांनी माझ्या कमळीचा घात केला. कमळी चला बाजारला चला, चला बाजारला चला, चला बाजारला चला. गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण धावरे, तुझे दर्शना मला धावरे. गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण धावरे, तुझे दर्शना मला धावरे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपतीचा थाट माट. 9 10 11 12 गणपतीला मोदक चारा. 13 14 15 16 आम्ही सारे झालो गोळा. माझी आई पार्वती म्हणत होती, नको जाऊ पृथ्वीवर. माणसं हे सिद्ध झाले. त्याने प्लास्टिकचा शोधच लावला. त्याने स्वतःच्या पायावर गोंडा मारून घेतलाय. पूर्वी युद्धामध्ये तोफा वापरायचे, आता त्याच तोफामध्ये प्लास्टिकचा कचरा भरून त्याच्या आईने भरून आमच्या गावात टाकला. गणपती बाप्पा मोरया. चला कसरत करूया. मी येणार तुमच्याबरोबर. चालू माझ्या आई बाबांकडे. राम राम मंडळी. राम मंडळी. या. राम मंडळी. आपण या गावचा सरपंच तातडीने सभा बोलवलेली आहे आणि त्यात ग्रामसेविका ताईला पण बोलवले आहे. लई संकटी यायची बघा गावावर. विचित्र पुरगाव खरंच विचित्र झाले. आणि ती मोगराबाई गजरे. ती मोगराबाई गजरे. तुम्हाला काय माहिती मोगराबाई गजरे? गाव सोडून गेले ना राव. आणि ती मंगळाबाई. ती मंगळाबाई शुद्ध बोलायची. कमळी बोलायची. शुद्ध व्हायची. हे काय आला ग्रामसेविका ताई. राम मंडळी. नमस्कार. मी तुम्हा सर्वांचे म्हणणे ऐकले आहे. तसेच सरपंचांनी मला कोणी तक्रारी केल्या आहेत यांची नावे सुद्धा दिली आहेत. पाठोपाठच आपल्या विचित्रपूर गावची मरत असलेली जनावरे, आपली कमळी व तिच्या वासराचा वेदनादायी झालेला मृत्यू, नापिकाला कंटाळून शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या या सर्वांचा मागोवा घेत शासनाने काही गोष्टींची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. तुम्ही कराल का? तर पहिले म्हणजे प्रत्येकाने स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्या. उलटातून हात हलवत बाजारात जाण्याची आणि दुकानदाराला पिशव्या मागण्याची. मग काय लोक दुकानदाराला वाटते पिशवीला दिला तर माल कोण घेईल? हो बरोबरच आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी भरून पिशवी घेऊन मगच बाजारात जायचे आणि आपल्या गावातील पिशवी उत्पादनाचा कारखाना देखील बंद करून तिथे कापडी पिशव्यांचा कारखाना सुरू केला जाईल. हो बरोबरच आहे. पण पिशवी घेताना सुद्धा तिथे जाडी 20 पेक्षा
ती कोणी गेली या आपल्यातील कोणाचाही नंबर लागेल. आणि हो, साक्षात गजानन कर्मचारी सुद्धा तुमची तक्रार केली आहे. तुम्ही त्यांच्या अंगावरती प्लास्टिकचे तुकडे उडवतात. हवेने तोच कचरा अख्ख्या गावभर उडत राहतो. आणि जर का पाऊस आला तर तो नदी नाल्यांमध्ये मिसळतो आणि हे प्रदूषण चक्र चालूच राहते. पण आमचा वापर खूप वेगळे आहे म्हणून आम्ही असं करतो. अरे येड्यानो, वापरावून निघून गेले. डॉक्टरांनी वापरल्या सलाईनच्या बाटल्या तर ठीक आहे. हो, प्लास्टिकची फुले तोडणे बंद करा म्हणजे कोणी उपास राहणार आहे. पण चिकट मटण कसं चालायचं? डब्यात कुत्रे नाही येणार शेपटी हळूवर. आणि मुंबई महानगरपालिकेने तर हा प्लास्टिक घेऊन यायचं नाही हा नियम कधीच लागू केलाय. कधीच? हो, कधीच. हो ना, आपल्या ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये कोणीही प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन यायचे नाही. माझा कचरा माझी जबाबदारी. माझा कचरा माझी जबाबदारी. माझा कचरा माझी जबाबदारी. माझा कचरा माझी जबाबदारी. Be fantastic. Don't use plastic. Be fantastic. Don't use plastic. पृथ्वी माझी माता माय. प्लास्टिकला बाय बाय. पृथ्वी माझी माता माय. प्लास्टिकला बाय बाय. म्हणूनच म्हणते, चला करूया मुंबई सुंदर. चला करूया मुंबई सुंदर. हिरवेगार नयन मनोहर. हिरवेगार नयन मनोहर. नको थर्मोकोल, नको प्लास्टिक. कापडी पिशव्या वापरू जास्ती. प्लास्टिक फेकी, प्लास्टिक चमचे. फेकून देऊ आता सर्वच. चला करूया मुंबई सुंदर. चला करूया मुंबई सुंदर. हिरवेगार नयन मनोहर. हिरवेगार नयन मनोहर. नको पत्रके, नकोच पोस्टर. प्लास्टिकचे नकोच बस्तर. नकोच पृथ्वी पुढे पडेली. विघटनांचे होतच नाही. चला करूया मुंबई सुंदर. चला करूया मुंबई सुंदर. हिरवेगार नयन मनोहर. हिरवेगार नयन मनोहर. सण साजरे आपण करू. मनाला थोडी आवड घालू. वासाची मग फुले उधळली. परिसर आपला प्रसन्न करू. चला करूया मुंबई सुंदर. चला करूया मुंबई सुंदर. हिरवेगार नयन मनोहर. हिरवेगार नयन मनोहर. हिरवेगार नयन मनोहर. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात या छोट्या बालकलाकारांसाठी.